आला आला शिमगा आला, ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आला. परशाने आला पण गाजत वाजत आला. आला आला शिमगा आला. गावाला जायचं म्हटलं तर कोकणी माणूस खूप आनंदात उत्साहात असतो. खरं आहे ना? आणि आता तर शिमग्याला जायचं, मग काय जोश वाढला ना. कारण आपला देव येतो भेटीला. कधी विचार केला का की हा सण का साजरा केला जातो? आजी आजोबांना विचारलं तर सांगतील. माझ्या मनातही हा प्रश्न निर्माण झाला. नंतर शांत राहिले तर उत्तर पण भेटलं. ते मी तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटतंय, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपण वर्षभर खूप देवदेवतांचं दर्शन घ्यायला मंदिरात मठात जातो, ते पण एकदाच नाही, प्रत्येक वर्षी. ऊन असो वा पाऊस, त्याच्या चरणाजवळ जायला पैसा असो वा नसो, चांगले दिवस किंवा वाईट दिवस, म्हणजेच परिस्थिती कोणतीही असो, पण आपण त्यांच्या चरणापर्यंत पोचतोच. त्यांच्या चरणाशी डोके ठेवून नमस्कार करतो, हात जोडून प्रार्थना करतो. मला सुखी ठेव, माझ्या घरच्यांना सुखी ठेव, मला हे पाहिजे ते पाहिजे, संकटातून बाहेर काढ, यश मिळवू दे. बऱ्याच भावना आपण त्यांच्या पुढे मांडत असतो. आपल्याला ते आशीर्वाद देतात, सर्व प्रसंगातून बाहेर काढतात. जर माझ्या भक्ताला काट्यावरून चालत माझ्यापर्यंत येत असेल तर मलाही त्याचं सुख बघायला त्याच्याकडे गेलंच पाहिजे. कारण तो आनंद आपल्यापेक्षा देवाला जास्त असतो. आपलं सुख, शांती, समाधान, समृद्धी बघायला ते स्वतः घरी येतो. किती भारी ना. देव आपल्याला सर्व काही देतो, पण आपल्याला फक्त एक वाईट काटाला तरी टोचला तर आपण आपल्याकडे जे आहे किंवा होतं ते सर्व गमावतो. कारण त्या वाईट काट्यापेक्षा आपला राग जास्त असतो. नात्यातही सेम असंच असतं. सर्व नष्ट करतो तो राग. हे माहीत असून सुद्धा आपण त्यावेळी शांत राहू शकत नाही. एकच लक्षात ठेवा, राग आला की शांत राहा. व्यक्ती असेल तर तिचे चांगले गुण आठवा. एकच सांगेल, प्रेमाने प्रेमाला जिंकता येतं, रागालाही प्रेमाने जिंकता येतं. वर्ष हे पुन्हा पुन्हा येणार आहे, पण आयुष्य हे एकदाच असतं, म्हणून आनंदात जगा. मनुष्य जन्म हा एकच असा जन्म आहे जिथे मनुष्य देवाकडे जाऊ शकतो आणि देव मनुष्याकडे येऊ शकतो. म्हणून समाधानात जीवन जगा आणि शिमगा सणाचा मनसोक्त आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ.